राज्यातील 90 लाख पेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार. खरंच आज खात्यावरती पैसे जमा झाले असतील या आशेने शेतकरी बांधव बँकेकडे सध्या चक्रा मारत असल्याचं देखील सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला विलंब का होत आहे. तर बघा, काही तांत्रिक कारणांमुळे सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता, परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे, तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा होणार आहे. तर आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 7 हप्ते हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा जर विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की PM किसान योजनेच्या माध्यमातून म्हणजेच की आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकूण 21 हप्ते जमा झाले असून आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या दोन योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये तुमच्या खात्यावरती आज जमा होणार आहे. आता या समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये जमा केली जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे, परंतु त्यातच एक शेतकरी बांधवांसाठी अर्जंट सूचना समोर आली आहे. आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे 4000 रुपये जमा होणार आहेत, कशाचे 4000 रुपये तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये. म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 22व्या हप्त्याचे 2000 रुपये. म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण हे जे 4000 रुपये जमा होणार आहेत, तर हे सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं नाही. म्हणजेच की बरेच शेतकरी बांधव आता हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आता कोणते शेतकरी हप्त्यापासून वंचित राहणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याचबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमके शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार, तसेच केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये हे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, याबद्दलची देखील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी योजनांविषयी सर्वात अगोदर या चॅनलवरती माहिती मिळत असते. तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट. तसेच या 2 हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, तर आता इथे पहा, तुम्हाला कामे करावी लागणार आहे. जे शेतकरी बांधव ही कामे करणार नाहीत त्या शेतकरी बांधवांना या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही. आता थोडक्यामध्ये समजून घेऊ की कोणते कामे केल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल. तर आता नंबर 1 वरती पहा, तुम्हाला KYC करणे अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही KYC अपूर्ण ठेवली तर तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहू शकतात. त्याचबरोबर आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण असेल त्या शेतकरी बांधवांनी KYC लवकरात लवकर पूर्ण करावी आणि ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही त्या शेतकरी बांधवांनी आधार बँक खात्याशी लिंक करावे. तर हे कामे केल्यानंतर तुम्हाला देखील हप्ता जमा केला जाणार आहे. आणि आज दुपारी 12 वाजल्यापासून, परंतु या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेला आहे, आज दुपारी 12 वाजल्यापासून या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिला टप्पा जमा केला जाणार आहे. तर आता चला नेमके थोडक्यात जिल्ह्यांची यादी समजून घेऊया. जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल
तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमचा जर जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमच्या जर जिल्ह्याचं नाव या यादीत आलेलं असेल, तर तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रपणे आज जमा केली जाणार आहेत. आज 12 वाजल्यापासून पहिला टप्पा वितरित करण्याला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात मध्ये देखील तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये आलेला असेल. तर चला आता सविस्तरपणे पाहूया जिल्ह्यांची यादी. तर नंबर 1 वरती आहे बुलढाणा. आता बुलढाणा मधील शेतकरी असाल, नमो शेतकरी योजनेच्या रगडलेल्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये असा हप्ता आज 12 वाजल्यापासून जमा केला जाणार आहे. त्यानंतर भंडारा मधील सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रपणे 4,000 रुपये जमा केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील शेतकरी बांधव असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण रगडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल आणि तुम्ही पण चंद्रपूर मधील शेतकरी बांधव असाल, तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. चंद्रपूर मध्ये सुद्धा एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर गोंदियामधील जर शेतकरी बांधव असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण रगडलेल्या नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला असा देखील प्रश्न असेल की आपण बरेच काही बातम्या पाहिल्या, बरेच बातम्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, परंतु हप्ता काय जमा होत नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खरोखरच हप्ता खात्यावरती जमा केला जाणार आहे. गोंदियामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता आज जमा केला जाणार आहे. त्यानंतर हिंगोली मधील जर शेतकरी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण रगडलेल्या नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जालना मधील जर शेतकरी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण जालना मधील कोणत्याही एका तालुक्यामध्ये राहत असाल, तर आता तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकूण 4,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव मध्ये कधी आणि नमो आणि पीएमचा हप्ता जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर लातूर मधील जर शेतकरी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही लातूर मधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. लातूर मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर परभणी मधील जर शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.